काही असे विधानं असतात जे आपण आपल्या आजूबाजूला ऐकतो, पण आपल्याला माहित नसतं की ते सत्य किती आहे. तर शास्त्रीय दृष्ट्या आणि म्हणजे तुमचा अनुभव पाहता चूक की बरोबर हे तुम्ही मला सांगा, की सर्दी खोकला नेहमी व्हायरसमुळेच होतो, बॅक्टेरियामुळे नाही? बरोबर आहे. आपण जी सर्दी होते ती व्हायरसमुळे होते, पण फक्त व्हायरसमुळे होत नाही. हां, सर्दीचा आजार आणि नाकातून पाणी येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हां, कित्येकदा अतिशय थंड ठिकाणी आपण गेलो तर नाकातली जी त्वचा असते तिचं इरिटेशन होतं, तिची आग होते. आणि मग साहजिकच ती आग शमवण्यासाठी मगाशी जे म्हणलं तशा त्या ज्या पेशी असतात याच्यातून द्राव हे होतो, तो द्राव पाझरायला लागतो. ती ॲलर्जिक सर्दी असते. हां, व्हायरस इन्फेक्शन होतं त्यावेळेला अशीच सर्दी होते. त्याच्यामुळं सर्दी झाली म्हणजे ते व्हायरल इन्फेक्शन आहे असं नाही, किंवा सर्दी झाली ते म्हणजे नुसती ॲलर्जी आहे असंही नाही. सर्दी 5 दिवसात बरी होते, डॉक्टरांकडे जाण्याचं कारण नाही. कॉमन आपण जर विचार केलात तर पूर्वी एक छान वाक्य होतं की सर्दीवर औषध घ्या. सर्दीवर औषध घेतलं तर 7 दिवसात सर्दी बरी होते, आणि सर्दीवर जर औषध घेतलं नाही तर ती आठवड्यात बरी होते. थोडक्यात सर्दीला औषधाची गरज नसते. बरोबर आहे. आपण जर फक्त सर्दी असेल, नाकातून पाणी येत आहे पण ते काही वाढत नसेल, तर आपण स्वतःला उष्ण ठिकाणी ठेवणं, गुळण्या करणं, थंड गोष्टी न पाळणं, आहार विहाराच्या गोष्टी पाळणं, हे जर केलं तर सर्दी औषध न घेता बरी होते. अर्थात त्याला तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा तितकीच सक्षम असावी लागते. एकदा डेंग्यू झाला की तो पुन्हा होत नाही, हे मात्र पूर्ण चुकीचं आहे. याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की डेंग्यूचा जो विषाणू आहे त्याचे 4 प्रकार असतात. त्याला DEN1, DEN2, DEN3 आणि DEN4 असे 4 प्रकार आहेत. यापैकी तुम्हाला जर DEN1 झाला तर तुम्हाला त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते ज्यावेळेला हे आजार होतात. पण 2, 3, 4 ते तुम्हाला होते, ते तुम्हाला होऊ शकतात. फक्त प्रत्येक वेळेला नंतर रक्तस्राव होण्याची शक्यता वाढत जाते. खरं तर डेंग्यूची लस येण्यामागं जे काही अडचण आहे ती हीच आहे की या चारीची एकत्रित असलेली लस आता सध्या त्याच्या ट्रायल्स चालू आहेत. काही दिवसात कदाचित ती येईलही. पण त्यामुळं हे महत्त्वाचं आहे की एकदा डेंग्यू झाला तरी तो पुन्हा पुन्हा होऊ शकतो. मी माझे आजार घरच्या घरी बरे करू शकतो. आहार आणि व्यायाम हे त्याच्यावरचे उत्तम उपाय. आहार आणि व्यायाम याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती किंवा शरीर आरोग्य चांगलं राहील. परंतु ज्यावेळेला जंतू संसर्ग होईल त्यावेळेला नुसता आहाराने उपयोग नाही. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या शरीरामध्ये काही पोटाच्या आतड्याच्या संसर्गाचे जंतू गेले, जुलाब झाले, किंवा टायफॉइड सारखा आजार झाला जो आतड्याचा आजार आहे, तर तुम्ही नुसता आहार पाळून उपयोग नाही, ते जंतू वाढत जातील. त्याच्यामुळे आहार व्यायाम हे निश्चितच आजार टाळायला उपयुक्त आहेत. परंतु हे असूनही तुम्हाला जर इन्फेक्शन झालं तर त्यावर तुम्हाला औषध घ्यायलाच पाहिजे. मागेही मला असंच झालं होतं. त्यावेळी जे डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं त्यावरून मी आता गोळ्या घेतल्या. बऱ्याचदा असं होतं की लक्षणं सेम असतात. आपण मगाशी म्हणलं की डोकं दुखणं 50 कारणं असतील, ताप आला 1000 कारणं आहेत, थंडी वाजून ताप आला 5-15 कारणं आहेत. या सगळ्या गोष्टी मागच्या वेळेला तुम्हाला हीच लक्षणं होती आणि ही औषधं घेतल्यावर बरं वाटलं म्हणून तीच औषधं पुन्हा घेणं हे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून निशाणेबाजी करण्यासारखं आहे. असं नाही आहे. तुम्हाला ते मागचाच आजार आहे का हे पुन्हा डॉक्टरना विचारून घ्यायला लागेल. दुसरी यामध्ये एक गोष्ट अशी असते की बऱ्याचदा त्यावेळीची तुमची शारीरिक परिस्थितीप्रमाणे औषधं दिलेली असतात. आत्ताची शारीरिक परिस्थिती कदाचित जर गंभीर असेल किंवा कमी गंभीर असेल तर वेगळी औषधं दिली जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अँटीबायोटिक रेझिस्टन्सबद्दल बोललो. मी असं पाहिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी प्रिस्क्रिप्शन देतो. माझ्याकडं कित्येकदा असे मित्रांमध्ये ते प्रिस्क्रिप्शन फिरतं आणि 15 वर्षापूर्वीचं प्रिस्क्रिप्शन दाखवतात, बघा ही तुमची औषधं आम्ही घेतली, आमच्या मित्राला तुम्ही दिली होती. असलं जर काही असेल ना तर त्या काळामध्ये कित्येक औषधं ही निरुपयोगी होतात, त्यांना रेझिस्टन्स आलेला असतो आणि ती कुचकामी ठरतात. आणि रादर ह्या अशा पद्धतीमुळे ती आणखीनच प्रकार होतात. तर अशा पद्धतीचं करणं हे चुकीचं आहे, निखालच चुकीचं आहे. इन्फेक्शन झालं तरी गर्दीत फिरणं, कामाच्या ठिकाणी जाणं टाळावं पूर्ण.
याच्यामुळे दोन गोष्टी असतात. हम्म, या सर्व आजारांना तुम्हाला विश्रांती लागते. हम्म, तुम्ही आजारी आहात पण विश्रांती घेतली नाही तर तुमचा एका बाजूने तुमचा आजार लांबत जाईल हम्म. आणि दुसऱ्या बाजूने तुमच्या आजाराचा प्रसाद तुम्ही नस. इतरांना वाटत जाल, म्हणजे साथ पसरवत जाल. हम्म, कोविडच्या काळात हेच होत होतं. तो इतक्या वेगाने पसरायचा की तुम्ही गर्दीत गेले की आजूबाजूचे 50 लोक त्यांनी इन्फेक्ट व्हायचे. तर गर्दीत जाणं टाळावं, कुठलाही आजार असेल तरी. आणि दुसरं, आपल्या घरातल्या माणसाला जरी झाला तरी त्याचा संपर्क टाळावा. आणि घसा खवखवला की कोविड झाला समजायचं. नाही, असं नाही आहे. पुन्हा तेच आहे की लक्षण, घसा खवखवणं हे लक्षण आहे. ते नुसती सूज आल्यामुळं हे एकदम असं काचऱ्या आईस्क्रीम खाल्लं किंवा बर्फ खाल्ला तरी मग ते त्याच्यामुळं घशाला सूज आली, ते काही इन्फेक्शन नसतं. किंवा कुठल्या काही वेगळ्या बॅक्टेरियाने आली तरी त्याचं ती सूज वेगळी असते. व्हायरसने आली ती वेगळी असते. तर अजूनही काही आजार आहेत, ज्या आजारामुळं हे झालेलं आहे त्याचं निदान करून त्याप्रमाणे त्याच्यावर औषध घ्यावं. जर साध्या कारणाने असेल तर मोजत्या कोमट पाण्याने गुळण्या ते केव्हाही कराव्यात, सर्व याच्यातच कराव्यात. पण नुसतं जर तुम्हाला थंड खाऊन जर घसा दुखायला लागला असेल तर कोमट पाण्याने गुळण्या केल्या तरी तुम्हाला बरं वाटू शकतं. थँक्यू सो मच डॉक्टर. खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं.